आहे का? आहे का घरात? हाय हाय हाय. नमस्ते नमस्ते. का हो चंपाबाई आमच्याकडे येणं केलं? हा, जरा काम होतं तुमच्याकडे. हो ना. काम काढलं काय तुम्ही? हो, म्हटलं चला जरा भेटून घेऊ गणपतरावला. हो ना. या ना भेटा. मग आता उभं राहूनच बोलायचंय की बसायचं पण आहे? नाही नाही बसा ना बसा. बसून मजा येईल. आ? म्हणजे बसून बोलता येईल आपल्याला असं. अच्छा. आज लय देखणे दिसतंय तुम्ही. हा. आता म्हटलं चला त्यांना भेटून घेऊ. बरं तुमचं काय काम होतं? पण का असं वेगवेगळ्या बायकांवरती एवढे पैसे उडवणं? पैसा मोकार आहे ना. आता राजकारणात पैसा भरपूर गोळा झाला. हा. हा. आता टाकायचं कुठं? किती प्रॉपर्ट्या करायच्या? अच्छा. हा. आयुष्य एकदाच येतं. काहीतरी मजा आजा करू. म्हणून मग कधी ठकीकडं कधी सुनंदाकडं. आणि ती राधा. राधा बी आहेच ना, तिचे बी अधूनमधून फोन चालूच राहतात. अच्छा. त्यांना पैसे लागले का फोन आलाच मला. असं आहे. बरं मी काय म्हणते, हा. आता 3-3 बाया तर ठेवल्याच आहेत तुम्ही. हो. पाणी देऊ काय? पाणी. पाणी देतो तुम्हाला. चायला एवढे पैसे उधळून टाकतो हा. थोडे चांगले कामं केले पाहिजे. नुसतं बायकांवर पैसे उधळणं म्हणजे काय श्रीमंती दाखवायचं लोकांना? चांगले कामात ध्यानातच नाही यांच्या. घ्या. बसा ना बसा. हा. आता नवीन फार्म हाऊस बनवला पाहिला का? पाहिला ना. काम चालू होतं पण तिथं. काम चालू होतं तेव्हा पाहिला का? हम्म. आता पूर्ण झालेलं आहे. हम्म. आता येता का माझ्याबरोबर कुठे? फार्म हाऊसला? मी काय करू येऊ? बघायला फार्म हाऊस. बरं बरं. आता मोठा फार्म हाऊस आहे ना माझा. हां. तुम्हाला छान वाटेल तिथे. येऊ येऊ नक्की येऊ. आंबे बिंबे मोठमोठे. बरं मी काय म्हणते, हा. मी तुमच्याकडे कामानिमित्ताने आले होते हो. बोला ना. म्हटलं मला नाही का जरा पैशांची गरज होती. पैशाचे? हो. 2 लाख रुपये मिळाले असते तर बरं झालं असतं. तो गल्लात घ्या बरं. चला तर एक ठकीचे लय कॉल येऊन गेले. मला लवकर निघावं लागेल. तुम्ही नंतर या ना. हा. तुम्ही नंतर येता का? कसं ती वाट पाहिल तर मग ती तिथं मूड जाईल निघून कुठं. तिचा मूड जाईल हो. जाऊ द्या, नाही ना असं. मी बनवते ना तुमचा मूड. म्हणजे आता ठकी, सुनंदा, राधा हा. बोर झाले असणार ना. तर आता चंपाला बघा. मला हा, काही कमी आहे का माझ्यात? नाही नाही कमी तर काही नाही. उलट त्यांच्यापेक्षा सगळं जास्तच आहे माझ्यात. हो हो नाही आहेत तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. पण मग तुम्ही प्रेम द्याल काय? तुम्ही पैसे द्याल का? पैसे तर काय आता पैसे मी प्रेम द्याल तर देईल. प्रेम नाही देणार तर नाही देणार. जर तुम्ही पैसे द्याल तर प्रेम का नाही देणार? हा, मग जाऊ दे त्या ठकीला. तिची काही गरज नाही मला. ती गेली चुलीत. तिला सोडलं मी. या तुम्ही चला. अहो मी काय म्हणते, हा. आता जरा मला काम होतं. अच्छा अच्छा. आता काही मला असं काही ठरवलेलं नव्हतं ना मी, हा हा. म्हणून वेळ काढून नव्हती आले मी. बरं. आता मला पैशांची गरज होती. तुम्ही पैसे देऊन टाका. अच्छा. संध्याकाळी येते ना मी तुम्हाला भेटायला वेळ काढून. संध्याकाळी का? मग तर वेळ पण राहील हा. आणि तुमचं सगळं इच्छा सगळ्या निवांत पूर्ण करेल मी. संध्याकाळी चालेल. थोडा निवांत होईल मी. तोपर्यंत थोडे ड्रिंक वगैरे टाकून घेतो. चालतंय. हा. 2 लाख रुपये देऊ काय? हो. बसा तुम्ही बसा.
चायला चंपाबाई आली माझ्या जाळ्यात. चला, पैशाची अडचण होती म्हणून बाई आली चंपा माझ्याकडं चालून. आता घेतो तिचा फायदा. या चंपाबाई, 2 लाख रुपये. मग या संध्याकाळी. हा? चालतंय, येते मी आता, काम आहे माझं जरा. वाट पाय लावू नका. नाही येते ना संध्याकाळी. हा या. चालतंय, येते मग मी. हा, आता सगळ्या सोडल्या बरं का मी तिघी तुमच्यासाठी. येते ना हो संध्याकाळी. या. चला, चंपा हातात आली. मला वाटलं चंपा येणार नाही, पण तिची अडचण आहे ती आता आली. आता तिलाच ठेवेल आणि मस्त मजा करील. मस्त मऊ मऊ आहे, गरम आहे एकदम. करता तर तिच्यासोबत मजा. आता मस्त ड्रिंक बिंक घेतो. आहेत का गणपतराव? कोण? या या. कोण तुम्ही? मी आश्रममधून आलोय. आश्रम? हां, आपला अनाथ आश्रम नाही का, हो, आपला पाबळ रोडचा. पाबळ रोडचा. हो, जरा बोलायचं होतं बसू का? पण काय काम होतं तुमचं? ते तुमची पावती द्यायची होती ना. पावती हां, कसली? ते तुम्ही जे 2 लाखाचा फंड दिलाय आमच्या संस्थेला. मी दिला? हो ना, कधी? आत्ता दुपारी. आजच दिला ना. मी? तुम्हीच दिला ना, गणपतराव तुम्हीच ना. हो, मी कशाला फंड दिला अनाथ आश्रमाला? तुम्हीच नाही का पाठवलं होतं? चंपाबाई आल्या होत्या, त्या आल्या होत्या, त्या म्हणे गणपतरावाला इकडे फंड द्यायचा आहे अनाथ लोकांसाठी. त्यांनी पावती बनवली, ती पावती तुम्हाला द्यायला होती. बघा पावती. हे बदनाव बरोबर आहे तुमचं? हो. हां, ते म्हणे खूप चांगले आहे म्हणे. तुमचा स्वभाव सांगत होते ते. हा. म्हणजे खूप दानशूर माणूस आहे, फक्त चांगल्या सत्कर्मासाठीच तो पैसा देतो, असं तुमचं नाव त्यांनी सांगितलं त्या चंपाबाईंनी. हो का? हो, खरंच तुम्ही असेच कामं करा बरं का, खूप मोठे व्हाल एक दिवस. नाही, बरोबर आहे. चालतंय मग. बरं सर, अजून एक काम होतं आमचं. हा आमचं जरा तो अनाथ आश्रम आहे ना, हा ती जागा अपुरी आहे. हा. थोडं जरा आम्हाला वाढवायचं आहे. अजून एक 5-10 लाखाची तुम्ही मदत केली तर तेवढंच लोकांचं कल्याण होईल नाही का? हा हा, नाही करू आपण. मला थोडा विचार करू द्या. हां, पैसे आले का मी मदत करील तुम्हाला. हा? नाही नाही, देव तुम्हाला कुठेही कमी पडणार आहे. खूप अजून तुम्हाला खूप देईल देव. हो ना, हो हो, बरोबर. करा तेवढं जागेचं काम. हो, करतो करतो. बरोबर पावती आहे ना, हो, तुमचं पावती. नाव बरोबर आहे ना? आणि एक आमच्या मेन साहेब आहेत ना मुंबईचे, हा मुंबईहून एक पाहुणे येणार आहे साहेबांसोबत. हा. तुमचा सत्कार ठेवणार आहे ते. माझा का? हो, कशाबद्दल? ते तुम्ही 2 लाखाची मदत केली म्हणून. हा. चांगल्या कामासाठी पावती मिळतीच ना चांगल्या कामाची. हो हो पण यावर का, हो, 100%. ते तुमच्या नंबरवर कॉल येईल, त्या दिवशी या तुम्ही. बरं. येऊ सर? हो, नमस्कार. चायला म्हणजे चंपाबाईंनी माझ्याकडून गोड बोलून पैसे काढले आणि ते पैसे आश्रमाला दान केले माझ्या नावाने. म्हणजे चंपाबाई हुशार निघाली. माझ्या हातून वाईट काम करण्यापेक्षा चांगलं काम करून घेतलं. खरंच चंपाबाई ग्रेट आहे. मी एवढा पैसा कमवला, नुसती आय्याशीमध्ये चालला होता, पण चंपाबाईने माझा पैसा चांगल्या कामाला लावला, सत्कर्माला लावला. मला माझा विवेक जागृत केला, माझी सद्बुद्धी जागृत केली. त्याच्याबद्दल मी चंपाचे खूप आभार आहे. तिला कधी विसरणार नाही. आणि अजून तिला काही मदत लागली आणि तिने पैसे मागितले आणि अशा कामाला, थोर कामाला, तर नक्की मी तिला मदत करेन आणि हे वाईट कामं मी सोडून देईन. याच्यात तथ्य नाही. समाजकार्यात मजा आहे, आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. आज शिकलो मी सगळं चंपाबाईमुळे.